कायनेमॅटिक्स मध्ये आपण कालपर्यंत डिस्टन्स, डिस्प्लेसमेंट वगैरे गोष्टी पाहिलेल्या आहेत. ठीक आहे. आता आपल्याला आज विशेषतः फोकस करायचा आहे स्पीड आणि व्हेलॉसिटी. याच्यावर आपला बराचसा वेळ जाईल. तर पहिल्यांदा आपण पाहू स्पीड. स्पीडला मराठीमध्ये चाल म्हणतात आणि व्हेलॉसिटीला मराठीमध्ये वेग म्हणतात. तर फरक आहे दोघांमध्ये. आपण बऱ्याचदा म्हणतो ना, एवढा अंतर चालून गेला. अंतर चालून गेला म्हणजे तो पायी चालत गेला नाही. अंतर चालून गेला म्हणजे डिस्टन्स त्याने एवढ्या स्पीडने कव्हर केलं. तर ते मराठीमध्ये एकदम करेक्ट वापरलेलं वर्डिंग आहे. स्पीड काय आहे, डेफिनेशन मधला फरक आणि मी जसं मांडतोय त्याच्याकडे लक्ष द्या. आपण लहानपणी एक गोष्ट शिकलो. समजा एवढं डिस्टन्स आहे. एक माणूस ओरिजिन पासून स्टार्ट केलं डिस्टन्स आणि त्याने 100 किलोमीटर कव्हर केलं. तर डिस्टन्स 100 किलोमीटर कव्हर केलं आणि एवढ्या डिस्टन्स साठी लेट्स से त्याला 4 आवर्स लागले. तर त्याची स्पीड काय होती? तर काय डोकं लावलं तुम्ही? स्पीड मध्ये तुम्ही काय चेक केलं? एका तासात किती चालून गेला असेल, है की नाही? तर तुम्ही काय केलं, 100 ला 4 ने डिवाइड केलं आणि मग तुम्हाला कळलं की तो नियरली 25 किलोमीटर पर आवर गेलेला आहे. वरचा नंबर सांगतोय डिस्टन्स आणि खालचा नंबर आहे टाइम. तर हा फरक आहे दोघातला. तर ह्याच्यामध्ये एक गोष्ट कळली की स्पीड काढताना तुम्ही डिस्टन्सला टाइमने डिवाइड केलंय. तर आपण याची डेफिनेशन लिहू. द टाइम रेट चेंज ऑफ डिस्टन्स इज कॉल्ड स्पीड. आपल्या दिलेल्या बुकलेटमध्ये सगळी थेरी सेम आहे. कालचे टॉपिक जाऊन पाहायला असतात तर हेच दिसेल. आणि हे टॉप बुक आहे. आता ह्याच्या बाहेर काहीच येणार नाही तुम्हाला. मी ह्याच्यातूनच तुमचे नोट्स बनवले. त्याच्यामुळे हे वाचायची गरज नाही. ते बुकलेट वाचलात बस झालं. हे बुकलेट, हे नोट्स. ठीक आहे, तुम्हाला दिलेलं बुकलेट. आता इथे एक महत्वाची गोष्ट आहे. टाइम रेट चेंज ऑफ. रेट चेंज ऑफ आठवते? डीटी. डीटी लिहितो आपण त्याला, द रेट ऑफ चेंज ऑफ टाइम. आता इथे रेट ऑफ चेंज ऑफ डिस्टन्स. तर ह्याने काय सांगितलं, स्पीडला मी लिहिलं व्ही. व्ही हा काय सांगतो, तुम्ही किती डिस्टन्स कव्हर केलं दिलेल्या टाइम मध्ये. रेट ऑफ चेंज ऑफ म्हणलं की टाइमला टाकायचं डिनॉमिनेटर मध्ये. तर ह्याला आपण मॅथमॅटिकली लिहितो, 20 लिहितात. स्पीड असो का व्हेलॉसिटी असो, दोघांना व्ही लेटरनेच दाखवतात. फरक काय असतो, इथं मी लिहितो dx बाय dt. डी चा अर्थ मी सांगितलाय तुम्हाला, व्हेरी स्मॉल चेंज. डी चा अर्थ व्हेरी स्मॉल चेंज. एक्स आहे डिस्टन्स, टी आहे टाइम. तुम्ही म्हणाल सर एक्स तर डिस्प्लेसमेंट आहे. नाही, डोक्यावर बाण मारला तर डिस्प्लेसमेंट, वेक्टर झाला तर डिस्प्लेसमेंट. एक्स वर कोणताही एरो नाही, मीन्स इट रिप्रेझेंट्स डिस्टन्स. तर dx बाय dt दिसणार, नो डाऊट. मी पुढे डेफिनेशन व्हेलॉसिटीची लिहिणार, तिथे पण dx बाय dt दिसणार. फक्त डिफरन्स दिसणार एक्स वर एरो आहे की नाही. एक्स वर एरो नसेल तर इट विल बी डिस्टन्स. चल, आपल्याला प्रत्येक वेळी त्याचं युनिट काढायचं असतं. प्रत्येक गोष्टी इथे शिकूया. युनिट ऑब्विसली SI युनिट असणार. ठीक आहे. तर डिस्टन्सचं युनिट असते SI मीटर आणि खाली असतं इथे सेकंड. तर याला आपण लिहितो मीटर पर सेकंड. ठीक आहे, मीटर पर सेकंड. ओके, हे झालं. खूप इच्छा झाली चॅप्टर शिकला म्हणून डायमेन्शन्स पण लिहिता आले पाहिजे. MLT मध्ये हे आपण शिकलोय. वर लिहिलं डिस्टन्स, खाली लिहिला टाइम. डिस्टन्स काइंड ऑफ लेंथ आठवते, आणि टाइम तर टाइमच असतो.
तर लेंथ मध्ये m0 आहे, मास नाहीये लेंथ मध्ये, L1 आहे आणि T0 आहे, MLT. काय झालं? मी वरचा T0 लिहिलाय, खाली T1 आहे. ठीक आहे. आता लक्ष द्या, आता हे 0 वाले सोडून द्या. तर इथून आला L आणि हा T वर जाऊन काय होईल? -1. तर LT-1 हे आपण मागे पण काढलेलं आहे. थोडस दार लोटून गेट. LT-1 हा काय असेल? डायमेन्शन ऑफ स्पीड. आता लगे हात वेलॉसिटी. वेलॉसिटीची डेफिनेशन आहे द टाइम रेट चेंज ऑफ डिस्प्लेसमेंट, समजलं, इज कॉल्ड वेलॉसिटी. आता याचं म्हणणं आहे वेलॉसिटी इज dx by dt अगेन, बट वी हॅव अ वेक्टर. एक्स वर वेक्टर आहे म्हणजे एक्स काय झाला? डिस्प्लेसमेंट झाला. दोघातला एवढाच फरक लक्षात ठेवायचा. ठीक आहे. चला, इथे dx by dt आणि इथे dx वर एरो येणार, एवढाच दोघातला फरक आहे. इथे लक्षात ठेवायचं स्पीड इज, पहिला पॉइंट, स्केलर and velocity is vector. ठीक है. Both quantities will have same unit and dimensions. वेक्टर आणि स्केलर मध्ये युनिट आणि डायमेन्शन मध्ये काही फरक पडत नाही. जो आहे तोच राहणार. आता ह्याच्यानंतर लगेच आपला तिसरा व्हेरिएबल आहे ऍक्सिलरेशन. तुम्हाला वाटेल धडा पटपट संपायलाय का? नाही, या स्पीडने गेला तर वेळेत संपवतो. आता ऍक्सिलरेशन कशाबद्दल बोलतोय? ऍक्सिलरेट होणं म्हणजे काय? त्याला मराठीमध्ये त्वरण म्हणतात. त्वरण. ठीक आहे. आता याचं तसं मराठी मिनिंग तुम्हाला माहित असण्याची काही गरज नाही. ऍक्सिलरेट होते म्हणजे बॉडी पुढे 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 ढकलते. तर तुम्हाला त्वरणला थोडक्यात मराठीमध्ये आपल्या समजणाऱ्या भाषेत ऍक्सिलरेशन म्हणजे ढकलणे, पुढे जाणे. समजलं? एखाद्या ऑब्जेक्टला आपण जेव्हा पुढे ढकलतो फोर्स अप्लाय करून, तेव्हा त्याची स्पीड बदलते. त्याची स्पीड जर सेम टाइम मध्ये सेम चेंज होत असेल तर आपण काय म्हणतो? ऍक्सिलरेशन युनिफॉर्म आहे, एकसारखं सेम टाइम इंटरव्हल मध्ये सेम बदलतं. आणि जर वेगवेगळं असेल तर नॉन युनिफॉर्म आहे, किंवा ते आपण इथं पाहू. ऍक्सिलरेशन काय मग? आता ऍक्सिलरेशन काय बघतं? स्पीड मध्ये टाइमच्या रिस्पेक्ट मध्ये काय चेंज होत आहे. बघा, स्पीड किंवा वेलॉसिटी मध्ये आपण काय पाहत होतो? पोझिशन मध्ये काय बदल होतो किंवा डिस्टन्स मध्ये काय बदल होतो. इथे कशात बदल पाहतात? वेलॉसिटीतला बदल. ऍज ऍक्सिलरेशन इज अ वेक्टर क्वांटिटी, इट ऍक्च्युअली डील्स विथ वेलॉसिटी. आणि वेलॉसिटीचं मॉड जर आपण घेतला, मॉड दॅट इज स्पीड. समजलं? तर वेलॉसिटी आणि स्पीड मध्ये छोटासा फरक आहे. वेलॉसिटी विथ डायरेक्शन असतं, स्पीड विथ डायरेक्शन दॅट इज वेलॉसिटी. तर याची डेफिनेशन आहे द टाइम रेट चेंज ऑफ वेलॉसिटी किंवा द रेट ऑफ चेंज ऑफ वेलॉसिटी असं म्हणतो आपण, इज ऍक्सिलरेशन. ऍक्सिलरेशन ऍज अ वेक्टर क्वांटिटी वी प्रोव्हाइड दिस. आपण ह्याला ऍक्च्युअली इथं पण ठेवायचंय, हे पण वेक्टर आहे. ठीक आहे. आता बघा, इथे पण v वापरलंय, इथे पण v वापरलंय. दोन्ही फॉर्म्युलेट dx by dt आहे. इथे एरो साइन नाही, इथं आहे. तर स्केलर वेक्टर मधला फरक कळला पाहिजे. पूर्ण फिजिक्स 2 वर्ष शिकेपर्यंत
प्रत्येक क्वांटिटी जी वेक्टर क्वांटिटी आहे तिला वेक्टर फॉर्म मध्ये लिहिता आलं पाहिजे. तुम्हाला एक्झाम मध्ये आता मी 26 चे काही क्वेश्चन पाहिले जेईचे याच चॅप्टरचे. क्वेश्चन खूप सोपे आहेत, आपण शिकतोय. उद्याच तुम्हाला जेई 26 चे 2-3 प्रश्न दाखवतो एवढ्या टॉपिकवर ऍक्सिलरेशन पर्यंत. तिथं तुमच्या लक्षात येईल वेक्टरचा किती भडीमार आहे आपल्यावर. फेकू फेकू मारले प्रत्येक क्वेश्चन मध्ये, खूप सारे वेक्टर विचारले. तर वेक्टरच्या फॉर्म मध्ये लिहिता आलं पाहिजे. आणि वेक्टर मध्ये आपण खूप डीप मध्ये गोष्टी शिकलेल्या आहेत फिजिक्सच्या वेक्टर मध्ये. तर ऍक्सिलरेशन काय? रेट ऑफ चेंज ऑफ व्हेलॉसिटी. तर व्हेलॉसिटी पण वेक्टर आहे, त्याच्यावर पण एरो द्या. दॅट्स इट. या गोष्टी आल्या. वापस सर युनिट काढू. SI. तर हा थोडासा इंटरेस्टिंग आहे, बघून घ्या. ए ला आपण काय लिहितोय? V/T. आणि V ला काय लिहित होतो? X/T. आणि खाली पण एक T आहे, तर X/T² झाला. तर वर आहे लेंथ आणि खाली आहे टाइम स्क्वेअर. तर लेंथ साठी L आणि टाइम साठी T, वर पॉवर आला -2. तर LT -2. आपण हे सगळे डायमेन्शन तयार केलेले आहेत युनिट डायमेन्शन मध्ये. इथपर्यंत क्लिअर आहे सगळ्यांना? आता ह्याचं डायमेन्शन आलं. मला युनिट काढायचं होतं, इथे युनिट घेऊ. व्हेलॉसिटीचं युनिट होतं मीटर पर सेकंड आणि खाली परत एक सेकंड आहे की नाही, कारण V कोण आहे स्वतः? X/T आहे. तर X चं युनिट M आणि टाइमचं युनिट S. तर M/S ला खाली घेऊन या. इट कॅन बी रिटन ॲज मीटर पर सेकंड स्क्वेअर. तर मीटर पर सेकंड आलं की व्हेलॉसिटी, पर सेकंड स्क्वेअर आलं की ऍक्सिलरेशन. तर तो डायमेन्शन सांगतो, टाइमचा डायमेन्शन 1 वरून 2 मध्ये कन्वर्ट झाला म्हणजे व्हेलॉसिटी आता ऍक्सिलरेशन मध्ये कन्वर्ट झाली. इफ dV/dt, T वर बाण मारू नका. टाइम इज नॉट अ वेक्टर क्वांटिटी, इज निगेटिव्ह. समजलं? जर हे निगेटिव्ह आलं, दॅट इज द व्हेलॉसिटी रेट चेंज इज निगेटिव्ह. इट इज कॉल्ड रिटार्डेशन. समजलं? त्याला रिटार्डेशन म्हणतात किंवा डिसेलिरेशन. आता डिसेलिरेशन वर्ड आपण कमी वापरतो, आपण वापरतो जास्त रिटार्डेशन. रिटार्ड झाली एखादी बॉडी म्हणजे तिची स्पीड कमी कमी होत गेली. ऍक्सिलरेशन ऍक्च्युअली बोलतं कशाबद्दल? रेट ऑफ चेंज ऑफ स्पीड बद्दलच बोलतो, व्हेलॉसिटी बद्दलच बोलतो. आणि व्हेलॉसिटी आली म्हणजे कोणत्या डायरेक्शनला जात आहे त्या गोष्टी पण तिथे येतात. आता आपल्याला या गोष्टी समजल्यानंतर पुढचा कॉन्सेप्ट आहे युनिफॉर्म व्हेलॉसिटी. तर युनिफॉर्म व्हेलॉसिटीला आपण आत्ताच dx/dt लिहित होतो. ठीक आहे. आता मी इथं एरो देतो नाही देतो त्याचा ताण घेऊ नका. मी व्हेलॉसिटी म्हणतोय तर तुमच्या बॅक ऑफ माइंडला लक्षात ठेवा मी वेक्टर बद्दलच बोलतोय. तर बिलकुल असं पोलीस केस केल्यासारखं बोलायचं नाही, बाण का मारला नाही वर म्हणून. तर फक्त तुम्हाला कळायसाठी. आता dx/dt जर तुम्हाला एक कॉन्स्टंट व्हॅल्यू मिळाली म्हणजे तुम्ही काय केलं? तुमचा जो xt ग्राफ आहे म्हणजे कोण? पोझिशन टाइम ग्राफ. याच्या फंक्शनला म्हणजे x इज फंक्शन ऑफ t, बघा तिथे दिलेलंच आहे xt. तर जर मी त्याला जर डिफरन्शिएट केलं आणि तुमचा आन्सर मध्ये t कुठंच नाही, तर ती व्हेलॉसिटी काय झाली? युनिफॉर्म व्हेलॉसिटी झाली. एक्झाम्पल, इथं जर कॉन्स्टंट असेल थ्रू आउट द मोशन. एक्झाम्पल पहा. बघा, x इज अ फंक्शन ऑफ टाइम 3t+2. बघा xt ग्राफ आहे. तर आम्ही दोघांना t च्या रिस्पेक्ट मध्ये डिफरन्शिएट केलं. 3t चं डेरिव्हेटिव्ह 3 आहे, 2 चं डेरिव्हेटिव्ह 0 आहे कॉन्स्टंटचं. तर 3 आला. ऍज 3 इज अ कॉन्स्टंट
तर आपण म्हणतो या केसमध्ये व्हेलॉसिटी इज युनिफॉर्म. हे आता कळलं तर जेईचे मोठे प्रश्न बनतात. कधी लक्षात ठेवायचं, एखाद्या फंक्शनला डिफरन्शिएट केल्यावर नवीन जे फंक्शन मिळेल त्याच्यामध्ये जर टी असला, टाइम त्याच्यात आला, त्याचा अर्थ काय झाला, ते फंक्शन टाइम डिपेंडंट झालं. म्हणजे टाइम बदलत गेला तर ते फंक्शन बदलत जाईल. मग ते युनिफॉर्म राहील का? नाही. तुम्ही टाइम मध्ये आता बघा, सध्या तरी हे टाइम डिपेंडंट फंक्शन आहे. जर मी x ला 3t² + 2 लिहिलं आणि मी इथं dx/dt काढला, तर हा काय होईल, 6t + 0, म्हणजे हा होईल 6t. तू मागचे आता व्हिडिओ बघ, तुला हे क्लिअर होईल. 6t. आता बघा, हे कॉन्स्टंट नाहीये. टाइमच्या व्हॅल्यू तुम्ही बदलत गेलात की बघा व्हेलॉसिटी बदलत जाईल. टी ला 0 ठेवलं तर व्हेलॉसिटी 0, 1 ठेवलं तर 6, 2 ठेवलं तर 12. आणि टाइम आहे, टाइमला निगेटिव्ह ठेवू नका. ठीक आहे. आता हे प्रोसेस डोक्यात चालू पाहिजे, मॅथ्स चालू नाही, फिजिक्स आहे. टी व्हेरिएबल नाही येत ऍक्च्युली, टी हा टाइम आहे आणि टाइम 0 घेता येतो, निगेटिव्ह नाही. पण इथे जे काही टाकाल ते 0 to इन्फिनिटी काही टाका, काही अडचण नाही. तर इथे तुमचा आन्सर सतत बदलत आहे. सो धिस व्हेलॉसिटी इज नॉन युनिफॉर्म व्हेलॉसिटी. यालाच आपण दुसरं नाव देतो व्हेरिएबल व्हेलॉसिटी. समजून घ्या. आता हे ऐकताना खूप छान वाटते, क्वेश्चन आले की मग त्रेधा रिपीट उडते. व्हेरिएबल व्हेलॉसिटी नावावरून कळतं, व्हेरिएबल व्हेलॉसिटी सतत बदलत आहे. बर, तर इथं आपण लक्षात ठेवू. बघा, इफ dx/dt is not a constant or a time dependent function, गोष्ट आहे. तर बघा, टाइम डिपेंडंट फंक्शन आहे. सगळ्यात वाईट एनसीआरटी तुमच्या वेळेस होतं. आता तुम्ही इथं पहा, dx/dt जर कॉन्स्टंट नसेल तर आपण याला व्हेरिएबल किंवा नॉन युनिफॉर्म व्हेलॉसिटी म्हणतो. ह्याच्यामध्ये काय होऊ शकते, नीट पहा. दॅट इज मॅग्निट्यूड अँड डायरेक्शन बोथ मे व्हॅरी. त्याच्यात दोन्ही बदलू शकते. मॅग्निट्यूड तर बदलणारच ना, व्हेरिएबल आहे म्हणजे त्याची न्यूमेरिकल व्हॅल्यू फिक्स नाहीये. टी बदलत गेला, जसं आता आपण घेतलेलं वरचा फंक्शन 3t² + 2, 6t आलं, तर टी वर डिपेंड झालं ते फंक्शन. तर टी चेंज होत गेला तर व्हेलॉसिटी चेंज होत जाईल, म्हणजे व्हेलॉसिटी नॉट अ कॉन्स्टंट. आता काय होऊ शकते, व्हेलॉसिटी मॅग्निट्यूड सोबत कोणावर डिपेंड आहे, डायरेक्शनवर पण आहे. एखादा ऑब्जेक्ट त्याची पोझिशनही बदलतोय आणि डायरेक्शनही बदलतोय, आणि पोझिशन कॉन्स्टंटली बदलत नाही, व्हेरिएबली बदलत आहे. म्हणजे एक ऑब्जेक्ट, आता हा हात पुढे जातोय, बघा हे युनिफॉर्म आहे, बघा युनिफॉर्म आहे, व्हेलॉसिटी फिक्स आहे आणि सेम टाइम मध्ये सेम डिस्टन्स कव्हर करत आहे, युनिफॉर्म आहे, आयडियल सिच्युएशन आहे. आता बघा, आता काय व्हायले, मॅग्निट्यूड वेगवेगळे आणि डायरेक्शन वेगवेगळ्या पद्धतीने बदलत आहे, व्हेरिएबल व्हेलॉसिटी. सगळं आपण जेवढ्या हालचाल करतो ते सगळं फिजिक्स ट्रॅक करते. ओके, तर इथून या 2-3 गोष्टी आल्या. नाव इम्पॉर्टंट टॉपिक कम्स, that is called instantaneous speed and velocity. इन्स्टंटेनियस वर मी ऑलरेडी तुम्हाला बोललोय कॅल्क्युलस मध्ये. नावावरून लक्षात घ्या, इन्स्टंटेनियस मध्ये एक शब्द लपलेला आहे, इन्स्टंट. इन्स्टंट मीन्स ऍट अ पर्टिक्युलर टाइम, ऍट अ फिक्स टाइम. इन्स्टंट, इन्स्टंट मध्ये सगळ्यात महत्वाचा शब्द असतो ऍट. जेव्हा जेव्हा तुम्हाला क्वेश्चन मध्ये ऍट t इज इक्वल टू 2 सेकंड, 3 सेकंड, 1 सेकंड असं काय म्हणतील, ऍट म्हणतील,
म्हणजे तुम्हाला एखाद्या ऑब्जेक्टचं मोशन तुम्ही 0 to 10 सेकंड मध्ये ट्रॅक करताय. म्हणजे आता हे पावसाचे थेंब समजा 3 तास पडले, म्हणजे 180 मिनिट्स पडले, तर 180 into 60 म्हणजे 1080 सेकंड्स एवढे जर वेळासाठी ते खाली पडले, आणि मी जर म्हणलं की ह्याची स्पीड बदलत चालली आहे, बिलकुल 100% बदलते, कारण ही हे एक इन्क्रीजिंग फंक्शन आहे. त्याचं रिझन आहे ड्यू टू ऍक्सिलरेटेड मोशन, ऍक्सिलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी लागलेले त्याला. पावसाचे थेंब खूप स्पीडने खाली येतात ऍक्सिलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटीमुळे. म्हणजे त्यांचं ऍक्सिलरेशन एक काय नाहीये, युनिफॉर्म नाहीये, ते सतत बदलतंय. म्हणजे त्यांची व्हेलॉसिटी व्हॅरी होते. आता त्याच्यात तुम्हाला जर विचारलं की 1080 सेकंद पाऊस पडला, तर त्याचं एक फंक्शन दिलं आणि मग म्हणलं सांगा जेव्हा या पावसाच्या 1080 सेकंड्स मध्ये जेव्हा 700 सेकंड होते, ऍट 700th सेकंड त्याची स्पीड काय होती त्या ड्रॉपची. म्हणून त्याचं नाव आहे इन्स्टंटेनियस. एवढा बारीक विचार केला जातो फिजिक्स मध्ये, हे नाही म्हणजे आपल्या सगळं कल्पनेच्या बाहेरचं काम आहे. कल्पनेच्या बाहेर पण तेच परीक्षेत येणार आहे. तर इन्स्टंट शब्द कशाला रिप्रेझेंट करतो? ऍट. ऍट शब्द आला म्हणजे समजून घ्या. फ्रॉम धिस टू दॅट म्हणलं की ते ऍव्हरेज. ठीक आहे. 0 to 10 सेकंड फिजिक्स मध्ये खूप मोठी इंटरव्हल असते, खूप मोठी इंटरव्हल आहे. ऍट 2 सेकंड्स ती खूप छोटी इंटरव्हल आहे. तुम्ही 2 सेकंड पाहीपर्यंत 10 सेकंड संपलेले असू शकतात. तर ते खूप फास्ट काम आहे. तर इन्स्टंट आहे तर समजून घ्या. आम्हाला जर कोणी म्हणलं, एक इंटरेस्टिंग गोष्ट आहे, वेक्टर मध्ये आपण एक वेक्टर शिकला होता, आठवते? पोझिशन वेक्टर. काय होता तो? ओरिजिन पासून जोडणारा, आहे की नाही? एक वेक्टर जो ऑब्जेक्टला ओरिजिन पासून जोडतो, त्याला आपण आर वेक्टर लिहित होतो, आठवा? त्यासाठीच आधी या गोष्टी शिकवल्यात. आता जर आम्ही पाहिलं इन्स्टंटेनियस स्पीड, आता आम्ही काय करणार लक्षात घ्या, इथं मेन गोष्ट आहे. जर मी डेल्टा एस बाय डेल्टा टी लिहिलं तर हे आहे ऍव्हरेज. ट्रायंगल म्हणजे डेल्टा. ठीक आहे. ट्रायंगलचं साईन म्हणजे डेल्टाचं साईन नेहमी कोणासाठी वापरतात? नेहमी ऍव्हरेज साठी वापरतात. आणि याची आम्ही काय घेणार? लिमिट, वेअर युअर डेल्टा टी टेन्स टू 0, म्हणजे टाइम इंटरवल ही लिमिटिंग व्हॅल्यू आहे. आता लिमिट बद्दल मी मागं बोललोय कॅल्क्युलसच्या ह्याच्यात, तुम्हाला रेकॉर्ड आहे आपल्याकडे. लिमिट नावावरून कळते की एक प्रत्येक गोष्टीला एका पर्टिक्युलर लिमिटच्या पुढे जाता येत नाही. तर इथं लिमिट काय आहे? टाइम. या एरोला काय वाचायचं सांगितलं होतं? टेन्स टू. एरो आहे टेन्स टू, तर इथं आपण म्हणतो डेल्टा टी टेन्स टू 0, म्हणजे टाइम खूप छोटा झाला. ऍट शब्दाचा अर्थच आहे व्हेरी स्मॉल टाइम इंटरवल. तर जेव्हा तुम्ही ऍव्हरेज स्पीड घेतलात, ऍव्हरेज स्पीडची वेन वी टेक लिमिटिंग व्हॅल्यू वेअर डेल्टा टी टेन्स टू 0, तेव्हा आपण ह्याला म्हणतो ds बाय dt किंवा dx बाय dt. एस म्हणा एक्स म्हणा, अर्थ एकच आहे. जेव्हा जेव्हा तुम्ही ds किंवा dx वापराल तेव्हा ऍक्च्युली तो इन्स्टंटेनियस स्पीडला रिप्रेझेंट करतो. फक्त ही असते लिमिटिंग व्हॅल्यू. आता जर आम्ही इन्स्टंटेनियस व्हेलॉसिटी काढायचं ठरवलं तर परत आमच्याकडे आहे वेक्टर डेल्टा आर बाय डेल्टा टी. आता बघा मी काय केलं, आर लिहिलेलं आहे. आर इज पोझिशन वेक्टर. व्हेलॉसिटी काढताना पोझिशनला खूप महत्व असतं, कारण आपण डायरेक्शन ट्रॅक करतो वेक्टर्स मध्ये. मग ह्याचं जर आम्ही लिमिट घेतली अगेन टी टेन्स टू 0, तर हा डेल्टा आर बाय डेल्टा टी काय बनतो? डी आर बाय डी टी. आर ऑल्सो रिमेन्स ॲज वेक्टर. ते इन्स्टंटेनियस आहे. तर हा काय कशाबद्दल बोलतो? फ्रॉम टू, असं इथून इथपर्यंत. आणि हा कशाबद्दल बोलतो? ऍट. हा फरक आहे दोघांमध्ये. तुम्हाला क्वेश्चन्स येतीलच, प्रवचन भरपूर झाले कालपासून, पण आता पुढे क्वेश्चन्स आहेत, आणि ते क्वेश्चन्स जमले या पर्टिक्युलर पीडीएफ मधले तुम्हाला काही सांगत नाही. यातले मी जेवढे क्वेश्चन्स घ्यायलो
याचेच नंबर कॉपी पेस्ट करून मेन्स मध्ये येतात. तर सगळ्यात टॉप बुक आहे, म्हणून मी नोट्स तुम्हाला ह्याच्यातूनच काढून दिले, तर तुम्हाला वेगळं काही करायची गरज नाही. ध्यान से देखो. आता समजून घ्यायचं, इन्स्टंटेनियस झाल्यावर आपल्यासाठी कॉन्सेप्ट असतो ऍव्हरेज स्पीड अँड व्हेलॉसिटी. आता मी ऍव्हरेज बद्दल हेच बोलतो. व्ही ऍव्हरेज लिहायचं असेल तर त्याचं एकच कॉन्सेप्ट आहे, टोटल डिस्टन्स डिवायडेड बाय टोटल टाइम. हे आपण 9th मध्ये पण शिकलेले आहे. एखादा ऑब्जेक्ट दिलेल्या टोटल टाइम मध्ये जेवढं टोटल डिस्टन्स कव्हर करतो तेवढी त्याची ऍव्हरेज स्पीड असते. मी स्पीड म्हणतोय म्हणून मी इथे डिस्टन्स लिहिलं. जर मला ऍव्हरेज व्हेलॉसिटी काढायची आहे ऍज अ वेक्टर, तर मी इथे लिहीन टोटल डिस्प्लेसमेंट. कळला फरक? डिवायडेड बाय टोटल टाइम. खतम. डिस्टन्स आलं म्हणजे ऍव्हरेज स्पीड. दिस इज स्पीड अँड दिस इज व्हेलॉसिटी. ओके. याच्यामध्ये एक प्रॉब्लेमॅटिक केस असते. जर मी तुम्हाला याच्याबद्दल बोललो, बघा वर एरो नाही म्हणजे काय, स्पीड आहे, ऍव्हरेज आहे, तर मी इथं फक्त काय लिहिणार, डेल्टा एस बाय डेल्टा टी. डेल्टा लिहिणार, इथे मी डी नाही लिहिणार. आणि जर मी ऍव्हरेज व्हेलॉसिटी काढली तर मी इथे डेल्टा आर बाय डेल्टा टी लिहिणार. त्याच्यामध्ये टाइम इंटरवल मोठी असते, ही फिक्स म्हणजे बऱ्यापैकी 0 to 5 सेकंड असं. ऍट पर्टिक्युलर टाइम म्हणजे इन्स्टंटेनियस, एका पर्टिक्युलर इन्स्टंटवर. म्हणजे ऑब्जेक्ट इतक्या फास्ट गेला, तो इथं असताना आम्ही पटकन त्याचा फोटो काढला, तर त्याचा ती इमेज बनल ऍट दॅट पॉइंट, ती त्याची इन्स्टंटेनियस इमेज असेल. आणि पूर्ण इथून इथपर्यंत जाताना व्हिडिओ शूट केला, तो एक प्रकारचा ऍव्हरेज आहे, कारण तुम्ही पूर्ण व्हिडिओ शूट केला. म्हणजे जे मोशन सेन्सर कॅमेरे असतात, तुम्ही आता बघा ना हायवेवर जे स्पीड ट्रॅकर आहेत, तुमची स्पीड जर लिमिट पेक्षा जास्त झाली तर तिथं ते कॅमेरे असतात हायवेवर. तुम्हाला जे चलान येते ऑनलाईन, त्याच्यावर बघा तुमच्या गाडीचा फोटो असतो, तुमचा नंबर वगैरे सगळं तिथं काढलेलं असते, आणि तिथं सेन्सर ते टाइम ते सगळं दाखवते. आता आपली गाडी 120च्या स्पीडने हायवेवर, आणि समजा 120 ची लिमिट असताना आपण 125 130 न चाललोय, तर तुम्ही विचार करा त्या कॅमेऱ्याच्या दृष्टीने तुमची स्पीड इन्स्टंटेनियस आहे. त्या कॅमेऱ्याला तुम्ही दिसेपर्यंत किती फास्ट निघून जाताल पुढे तुम्ही, तरी तो तुमच्या नंबरसह फोटो घेतो. म्हणजे ते मोशन सेन्सर कॅमेरेचं प्रोग्रामिंग केलेलं असते ऍट इन्स्टंट. तर त्याच्या कोडिंग मध्ये फंक्शन टाकलेले आहेत सगळे, आणि ते फंक्शन कॅल्क्युलस वापरतात. म्हणून आपण जे शिकतो ना इथं 11वी 12वीला, तेच शिकतो जे रोजच्या जीवनात वापरतो. ठीक आहे, हे माहित असलं पाहिजे. चला, कंटाळा आला नाही म्हणा. आता आपल्याला ऍव्हरेज व्हेलॉसिटी इन डिफरंट केसेस, हे मी 9th मध्ये पण शिकवले. ऍव्हरेज व्हेलॉसिटी इन डिफरंट केसेस. सगळ्यात वाईट गोष्ट घड्याळीकडे बघणं. डिफरंट केसेस मध्ये जायचंय. ओके. आता परीक्षेत येणारा प्रश्न ऑब्व्हियसली आनंददायी नाहीये. तो तुम्हाला काही ना काही डोक्याला ताण देणार, विचारणार एक, देणार एक, तुम्ही वापरणार तिसरं, मार्क पडतील चौथे. तर तिथं लक्षात घ्या, रिझल्ट 5वाच. तर लक्षात घ्या, जे काही तुम्हाला फॉर्म्युल्यामध्ये विचारलं जाईल, मेन क्वेश्चन सॉल्व्ह करण्याचं पहिलं प्रॉब्लेम सॉल्व्हिंग पहिलं स्किल काय आहे, पहिल्यांदा प्रॉब्लेम समजणं. ठीक आहे. दुसरं स्किल, व्हॉट इज गिवन अँड व्हॉट इज टू बी फाउंड.
हे कळणं. मग एवढं कळलं काय शोधायचंय, तर कसं शोधायचं हे कळणं. आणि कसं शोधायचं हे कळलं ते प्रॉपरली वापरणं. 4 मार्कासाठी 4 स्टेप आहेत. हे लक्षात घ्या. तर असं विनाकारण कोणी मार्क देत नाही. एवढ्या मोठ्या मनाचे कोणी नसतात. आपल्याकडे एकच फॉर्म्युला आहे ऍव्हरेज काढायसाठी. टोटल डिस्टन्स डिवायडेड बाय टोटल टाइम. किती सोपं वाटते पाहिल्यावर, पण नाहीये. याचे 100% तुम्हाला प्रश्न दाखवतो. कितीही चांगला सोडवणारा विद्यार्थी काही मायक्रो सेकंड, नॅनो सेकंड, फेम्टो सेकंड पर्यंत तो विचार करतो म्हणजे काय, हे डोक्यात येणारच तुमच्या. आणि आलं म्हणजे तुम्ही नॉर्मल आहात, नाही आलं म्हणजे काहीतरी प्रॉब्लेम आहे, मग डॉक्टरकडे जावं लागेल. ठीक आहे. त्याचा ऑल इंडिया रँक कोणताच येत नाही. आता लक्षात घ्या, ऍव्हरेज व्हेलॉसिटीच्या डिफरंट केसेस जर पाहिजे असतील तर पहिलं काम, मी आता एक काम करतोय, व्ही ऍव्हरेज बद्दल बोलतोय. समजा मी आता स्पीड बद्दल बोलतोय. आता व्हेलॉसिटी असो स्पीड असो फरक काहीच नाही, फॉर्म्युले तेच आहेत. फक्त डिस्टन्सच्या जागी डिस्प्लेसमेंट टाका, एवढंच आहे. आणि डिस्प्लेसमेंटसाठी काल शिकवलेलं लेक्चर लक्षात ठेवा. फायनल मायनस इनिशियल बघतात, सगळा पसारा बघत नाहीत कुठं कुठं गेलं ती. ठीक आहे. आता ऍव्हरेज स्पीड आम्हाला काय सांगत होती, टोटल डिस्टन्स सिग्मा एस बाय टोटल टाइम सिग्मा टी, सिग्मा ऑर समेशन काही म्हणा, हे सम बद्दल बोलतो. म्हणजे एका बॉडीने S1, S2, S3 असे भरपूर डिस्टन्सेस कव्हर केले. इनफायनाईट नाही, n नंबर ऑफ डिस्टन्सेस कव्हर केले, n नंबर ऑफ टाइम इंटरवल्स मध्ये. ठीक आहे. हे असं चालत असेल. आता हा झाला आपला बेसिक फॉर्म्युला, हा मेन फॉर्म्युला आहे. परीक्षेत काय करतात, हा फॉर्म्युला आपण केव्हा वापरणार, जेव्हा डिस्टन्स आणि टाइम माहिती आहे तेव्हा हाच वापरणार, ते डोकंच लावायचं नाही. ऍव्हरेज स्पीड काढायची असते तर ते तुम्हाला काय करतात, 2-3 गोष्टी देतात. डिस्टन्स देतात, व्हेलॉसिटी देतात, टाइम देतात नाही. आणि म्हणतात ऍव्हरेज व्हेलॉसिटी सांगा. तुम्ही म्हणता ऍव्हरेज व्हेलॉसिटी तर काय, टोटल डिस्टन्स बाय टोटल टाइम. आता टाइम तर क्वेश्चन मध्ये देतच नाहीत, देतात डिस्टन्स आणि स्पीड. मग होतो आपण परेशान. तर ते न होण्यासाठी फक्त 3 गोष्टी लक्षात ठेवायच्या. व्ही साठी आम्ही एस बाय टी लिहितो. ठीक आहे. एस ला व्हीटी लिहितो आणि टी ला एस बाय व्ही लिहितो. एवढीच मेहनत करायची बेटा. त्याला किती सेकंड्स लागतात सांगा, सेकंड्सच म्हणालो. ठीक आहे. सर 3 कसे पाठ करावं, हे तर पाठ असतेच, ह्यालाच मागे पुढे करायचं. एस इज इक्वल टू व्ही टी लिहिलं की संपलं काम. व्ही ला एस बाय टी, टी ला एस बाय व्ही. एकच फॉर्म्युला आहे, फक्त त्याचं चेंजेस केलेत. आता तुम्हाला नेमकं काय दिलेलं आहे त्याच्यावर डिपेंड त्या 3 पैकी फॉर्म्युला वापरून सॉल्व्ह करायचं. आता आपण वेगवेगळ्या केसेस करू. चला, मी जर तुम्हाला म्हणलं हे तुमचं पहिलं फॉर्म आहे. आता ऍव्हरेज व्हेलॉसिटी अजून काय लिहिता येते लक्ष द्या बेटा. S1 प्लस S2 प्लस S3 सगळं आहे. आणि तुम्हाला क्वेश्चन मध्ये टाइम दिलाच नाही, डिस्टन्स आणि स्पीड दिली आहे फक्त. तर तुम्ही टाइमला डिस्टन्स आणि स्पीडच्या फॉर्म मध्ये कसं लिहू शकता, एस बाय व्ही. तर तुम्ही एवढंच डोकं लावणार, इथं T1 ला काय लिहिणार, S1 बाय V1. सबस्टिट्यूट करायचे फक्त. दिस इज S2 बाय V2, S3 बाय V3 अँड सो ऑन. समजलं. हा एक फॉर्म्युला झाला. थर्ड केस काय राहील, सर व्ही ऍव्हरेज म्हणतील आणि इथं काय करतील, स्पीड देतील, टाइम देतील, डिस्टन्स देणारच नाही. स्पीड देतील, टाइम देतील आणि डिस्टन्स देणार नाही आणि म्हणतील ऍव्हरेज स्पीड सांगा. ठीक आहे सर, स्पीड देतील, टाइम देतील. आता टाइम देतील तर लिहून टाका T1, T2, T3. दिलं तर लिहा ना. आता एस दिलाच नाही तर एस ला कशाने रिप्लेस करा, VT ने, कारण तुम्हाला स्पीड आणि टाइम दिलेला आहे. तर तुम्ही S1 ला काय लिहाल, V1 T1, V2 T2, V3 T3. आता हे पण कळत नसेल तर तुम्ही शिकणं सोडून द्या बेटा. आता हे सगळ्यात सोपं आहे.
म्हणजे बिलकुल सोडून द्या दुसरा एखादा बिझनेस करा, पाणीपुरीचा गाडा वगैरे काही. तर V ऍव्हरेज काढायचंय, तर तुम्ही पाहायचंय आपल्याला व्हेरिएबल्स कोणते दिलेत क्वेश्चन मध्ये. अवघड काहीच नाहीये. तुम्हाला त्या 3 फॉर्म्युल्याला स्मार्टली वापरायचंय. 100% असंच करावं लागणार. क्वेश्चन दाखवतो तुम्हाला, काळजी करू नका. आता याच्यामध्ये येतात काही स्पेशल केसेस. स्पेशल केस आहेत ज्या एक्झाम पॉइंट ऑफ व्ह्यूने इम्पॉर्टंट आहेत. पहिली स्पेशल केस, आपण आता सगळं S1, S2, S3 चा मॉल नाही लावायचा. आपल्याला फक्त 2च केसेस पाहिजे. पहिली केस, जर S1 आणि S2 हे दोन्ही S आहेत, म्हणजे काय झालं, दिलेल्या दोन्ही स्पीड डिस्टन्सेस सेम आहेत. म्हणजे काय होऊ शकते, जर्नी स्टार्ट केली एका बॉडीने, पहिल्या 1 hour मध्ये 100 किलोमीटर गेलं, फार स्पीड झाली. पहिल्या 1 hour मध्ये 60 किलोमीटर गेलं, दुसऱ्या 1 hour मध्ये पण 60च गेलं. म्हणजे तो डिफरंट टाइम इंटरव्हल मध्ये काय करत आहे, सेम डिस्टन्स कव्हर करत आहे. आता हे तर युनिफॉर्म झालं, कारण बघा इक्वल डिस्टन्सेस इन इक्वल इंटरव्हल ऑफ टाइम. तुम्हाला सर तुम्ही हे तर सांगितलंच नाही, ते 9th ला शिकायचं असते, आता 11th चालू आहे कायनेमॅटिक्स. तर लक्षात घ्या, असा कोणताही नियम नाही. म्हणजे मी पहिल्या 1 तासात 60 किलोमीटर गेलो आणि दुसऱ्या 1 तासामध्ये मी 30 किलोमीटर जाऊ शकलो. याचा अर्थ आहे, एक तर मी आळस केला, थांबलो, नाहीतर रस्ता खराब होता. काहीतरी वेगवेगळे फॅक्टर्स आहेत. म्हणजे इथे काय झालं, डिस्टन्स डिफरंट झालं, टाइमही डिफरंट झाला. तर पहिली केस झाली. स्पेशल केस काय सांगते, इफ अ बॉडी परफॉर्म्स 2 डिफरंट डिस्टन्सेस बट इफ बोथ द डिस्टन्सेस आर सेम, तर S1 आणि S2 ला तुम्ही S म्हणलं आणि तुम्हाला विचारले सांगा मग त्याची ऍव्हरेज व्हेलॉसिटी काय, स्पीड काय. ऍव्हरेज स्पीडचा दोघांसाठीचा फॉर्म्युला काय होता, हाच होता ना, S1 प्लस S2 T1 प्लस T2. खतम. आता तुम्ही याला कसं लिहू शकता, तर S1 S2 दोन्ही पण कोण आहेत, S आहेत. आता जे सांगायला होती ते नीट लक्ष द्या, खूप महत्वाचा फॉर्म्युला येत आहे. S1 ला पण S म्हणा, S2 ला पण S म्हणा, T1 ला. आता जर मला स्पीडच लिहायची आहे आणि मला क्वेश्चन मध्ये स्पीड आणि काय दिले, डिस्टन्स दिले, टाइम दिलाच नाही, तर मी वापस टाइमला काय लिहिणार, S बाय V1, S बाय V2. स्पीड वेगवेगळ्या आहेत. बघा S सेम आहे म्हणून मी S1 S2 नाही लिहिलं. आता याला सिम्प्लिफाय करा, इथं 2S होईल आणि खाली क्रॉस मल्टिप्लाय होईल, SV2 प्लस SV1 अपॉन V1 V2. आता हे सिंपल मॅथमॅटिक्स आहे, डोकं खराब करायची गरज नाही. हा 2S आला इंटू, बघा हा वर जातो जंप मारून, तर इथे मी लिहिलं V1 V2, त्याला वर नेलं. खाली कोण आहे, SV2 प्लस SV1, त्यातला मी S कॉमन काढतो, तर V1 प्लस V2 होईल. आणि आनंदाची गोष्ट होते, छानपैकी S कॅन्सल होतो वर खाली सेम असल्यामुळं. तर ऍव्हरेज व्हेलॉसिटीचा एक छान फॉर्म्युला भेटतो, 2V1 V2 अपॉन V1 प्लस V2. किती सुंदर फॉर्म्युला आला. या फॉर्म्युल्यालाच आपण पुढे मॅथ्स मध्ये एक टॉपिक शिकणार आहोत, सिक्वेन्स सिरीज. त्याच्यात आम्ही AP, GP, HP 3 शिकणार. AP 10वीला शिकले, ठीक आहे. आता त्याचा मोठा भाऊ आहे, एपीचा स्वतःचा एक भाऊ आहे, आणि नंतर त्याचे दुसरे 2 भाऊ आहेत, एक आत्ते भाऊ, एक चुलत भाऊ, मावस भाऊ, जे घ्यायचे ते आहेत GP आणि HP. अरिथमेटिक प्रोग्रेशन, जॉमेट्रिक प्रोग्रेशन, हार्मोनिक प्रोग्रेशन. हार्मोनिक प्रोग्रेशन, अरिथमेटिक मीन AM, geometric mean GM, harmonic mean HM. This formula is HM. हे 2 डिफरंट व्हेलॉसिटीचं हार्मोनिक मीन आहे. कळलं आता लक्षात. तर पहा, HM म्हणजे हेडमास्टर नाही, दिस इज ऍक्च्युअली हार्मोनिक मीन. सो इट्स अ स्पेशल केस. जेव्हा एक बॉडी 2 डिफरंट स्पीडने जाते पण सेम डिस्टन्स कव्हर करते,
तर त्याची ऍव्हरेज व्हेलॉसिटी डायरेक्ट काय येणार 2v1v2 अपॉन v1 प्लस v2. हे पहा v1 v2 अपॉन v1 प्लस v2 पण एक फॉर्म्युला आहे आणि इथं फॉर्म्युल्यामध्ये 2 टाइम्स आहे. तर v1 v2 अपॉन v1 प्लस v2 इज नॉट हार्मोनिक मीन. हार्मोनिक मीन मध्ये कंपल्सरीली 2 असतो, 2 टाइम्स असतो. तुम्हाला जर कोणी सांगितलं ए बी सी 3 नंबर एपी मध्ये आहेत, एपी माहितीये कॉमन डिफरन्स, हे जर एपी मध्ये आहेत तर बेटा यांना रेसिप्रोकेट करा. हे आहे एचपी मध्ये. हार्मोनिक प्रोग्रेशन इज ऍक्च्युली रेसिप्रोकल ऑफ अरिथमॅटिक प्रोग्रेशन. एपी मधल्या टर्म्सला जर तुम्ही इन्व्हर्स करून लिहिलं, रेसिप्रोकल करून लिहिलं तर नवीन सिक्वेन्स मिळते. त्या सिक्वेन्सला एचपी म्हणतात. एचपी काय कुठला रॉकेट सायन्स नाहीये, एपीचा रेसिप्रोकल. पण एवढं आहे की ती सिक्वेन्स आधी एपी पाहिजे. याच्या उलट एचपीचा रेसिप्रोकल एपी असतो. आता जर तुम्हाला म्हणलं यांचं ऍव्हरेज काढा, यांचा मीन काढा, तर बघा हाच मीन आहे ना, तर हा मीन काय असला पाहिजे 1/b. तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे हे जर एचपी मध्ये आहे तर यांचा रेसिप्रोकल एपीत आहे, किंवा समजा हे एपीत आहे तर यांचा रेसिप्रोकल एचपी आहे. तर तुम्हाला याचा मीन काढायचा तर तुम्ही काय डोकं लावणार? मीन म्हणजे काय, धिस इज इक्वल टू धिस प्लस धिस बाय 2. तर 1/b ऍक्च्युली काय असतो, 1/b असतो 1/a प्लस 1/c बाय 2. त्याला तुम्ही कसं लिहाल सांगा, a प्लस c बाय ac बाय 2. तर तुम्ही या 2 ला वर आणलं त्याच्यासोबत मल्टिप्लाय होईल की नाही हा. तर बघा बघा, मला काही कुत्र चालू नाही एवढं डीप सांगायला. a प्लस सी आहे, इथे जाऊन काय होईल 2ac. आता मला b काढायचे 1/b नाही, अगेन इन्व्हर्ट एंड डू. तर b काय होईल 2ac अपॉन a प्लस सी. या ac लाच आम्ही इथं v1 v2 v1 प्लस v2 म्हणतोय. समजे 2 आला की नाही बघा, तिथं 2 आला, 2 आलाच पाहिजे. हार्मोनिक मीन मध्ये कंपल्सरी 2 येतो. v1 v2 अपॉन v1 प्लस v2 ह्याच्यावर कोणता प्रश्न आहे जो तुम्ही 10th स्टँडर्ड पर्यंत क्वाड्रॅटिक लिनियर इक्वेशन्स मध्ये काही प्रश्न करत होता. एक टॅप एका वॉटर टँकला 10 आवर्स मध्ये फिल करतो, दुसरा 20 आवर्स मध्ये फिल करतो. दोन्ही टॅप एकदाच चालू केले तर टाकी भरायला एकूण किती वेळ लागेल? दॅट इज ऍक्च्युली T1 T2 अपॉन T1 प्लस T2. किंवा एक लेबर एक काम x डेज मध्ये कंप्लीट करतो, दुसरा y डेज मध्ये करतो. दोघांनी एकत्र काम केलं तर काम xy अपॉन x प्लस y डेज मध्ये कंप्लीट होतं. ते वेगळा कॉन्सेप्ट आहे. When you multiply this relation by 2, then it becomes harmonic mean. ऍव्हरेज व्हेलॉसिटी मध्ये किंवा ऍव्हरेज स्पीड मध्ये एक मेन कॉन्सेप्ट असतो, दॅट इज हार्मोनिक मीन. तर एवढी गोष्ट सांगायसाठी एवढं माहित पाहिजे बेटा. टू बी अ टीचर व्हेरी काय म्हणून त्याला टफ टास्क. टीचर बनणं कोणी नाही, तर गल्ली बोळात उठलं कोणी ट्युशन काढायला त्याला अर्थ नसतो. आता इथे त्यांनी फक्त हार्मोनिक मीन म्हणून लिहून सोडून दिले. टीचरला माहित पाहिजे ऍक्च्युली हार्मोनिक मीन असतो काय. चलो, इथपर्यंत क्लॅरिटी आली सगळ्यांना? हे तुम्हाला फक्त कळायसाठी होतं. हे सगळं आपण मॅथ्स मध्ये शिकणार आहोत पुढे चालून. तेव्हा मी तुम्हाला म्हणेल जे फिजिक्स मध्ये सांगितलं होतं म्हणून. ठीक आहे, आता इथपर्यंत काही डाऊट नाही? छान. आता एक इंटरेस्टिंग केस येते, केस 2. ओके, इथे तो तुम्हाला काय म्हणतो, बॉडी इज मूव्हिंग विथ different velocities in different interval of time. Intervals of time. ठीक आहे.
आता इथे त्याचं म्हणणं आहे की व्ही ऍव्हरेज काढायचंय, तर मी परत लिहिणार S1 प्लस S2 प्लस S3 अँड सो ऑन. डिफरंट वेलॉसिटीजने तो जातोय, म्हणजे त्या वेलॉसिटीज काय V1 V2 V3. लेट velocities be V1 V2 V3 अँड सो ऑन. तर वापस बेसिक फॉर्म्युल्यापासून स्टोरी स्टार्ट करा. चला, मी आता म्हणल्याप्रमाणे S1 ला काय लिहिता येते, V1 T1 V2 T2 V3 T3 अँड सो ऑन. ठीक आहे. आणि खाली आम्ही याला काय लिहिणार, T1 प्लस T2 प्लस T3 अँड सो ऑन. आता स्पेशल केस काय सांगते, इथे जनरल केस आहे. इफ, आता मेन खेळ सुरू झाला. आपण वरच्या प्रश्नामध्ये S1 S2 ला सेम केलं होतं, दिसतंय. इथे आपण काय करणार, T1 T2 T3 T1 T2 T3 यांना सेम करणार, म्हणजे इथे तुम्ही टाइम इंटरवल सेम करताय. आता टाइम इंटरवल सेम केली तर सगळे टाइम टी ने रिप्लेस होणार. तर हा फॉर्म्युला काय बनेल, लक्ष द्या बेटा, खूप महत्वाचा आहे. इथं V1 T होईल, V2 पण Tच होईल, V3 पण T मध्येच मल्टिप्लाय होईल, समजेल असं. खाली आलात तर इथे हा T प्लस T होणार. चला, ह्याला आपण घेऊन जाऊ n टाइम्स पर्यंत, 2 टाइम्स 3 टाइम्स 4 टाइम्स, जे काय असेल ते. पहा बरं जादू काय होते. T जर कॉमन आउट केला तर इथून काय येणार, V1 V2 V3 अँड सो ऑन. आणि खाली काय येणार, n टाइम्स घेतला तर nt होणार, T प्लस T n टाइम्स, Tn किंवा nt. T कॅन्सल झाला, मागच्या क्वेश्चन मध्ये S कॅन्सल झाला होता. ठीक आहे. एक एक लेक्चर म्हणजे 4 मार्काची तयारी आहे. आता बघा फॉर्म्युला काय बनला, V1 प्लस V2 प्लस V3 आणि खाली डिवायडेड बाय n. सर हे काय, सम ऑफ दी ऑल नंबर्स डिवायडेड बाय टोटल नंबर्स. दिस इज कॉल्ड अरिथमॅटिक मीन. वर होता हार्मोनिक मीन, खाली होता अरिथमॅटिक मीन. स्पेशल केसेस असतात वेलॉसिटी मध्ये 2 टाईपच्या, एक AM आणि एक असतो HM. समजे, म्हणून हे स्पेशल केस आहेत. तर तुम्हाला जे परीक्षेत प्रश्न येणार ते स्पेशल केसला मिक्स करून येणार. मग थेरॉटिकली खूप स्ट्रॉंग राहायचं, क्वेश्चन पाहून कळलं पाहिजे काय सेम दिले काय नाही. तर ह्यालाच आपण म्हणतो अरिथमॅटिक मीन. दिस इज कॉल्ड AM. क्लिअर. तर एवढ्या गोष्टी इथं आहेत. आपल्याला लक्षात ठेवायचंय, एक स्पेशल नोट आहे बघा. इफ ऍक्सिलरेशन इज युनिफॉर्म, म्हणजे काय बरं, युनिफॉर्म ऍक्सिलरेशन, द रेट ऑफ चेंज ऑफ वेलॉसिटी इज कॉन्स्टंट. 0 नाही, कॉन्स्टंट. ठीक नाही, कॉन्स्टंट असली पाहिजे. जसं युनिफॉर्म वेलॉसिटीला काय लिहिलं, dx बाय dt इज कॉन्स्टंट. अरे तुम्ही जर dv बाय dt 0 केला तर ते काय होऊन जाईल, ऍट रेस्टची केस होऊन जाईल. कॉन्स्टंट असणं आणि रेस्ट असणं याच्यात फरक आहे. एक व्हेकल चालू आहे, आता हा फॅन फिरतोय, कॉन्स्टंट स्पीड आहे याची. याचा फॅन मध्येच जोरात मध्येच हळू असं नाही करतोय. त्याचं कारण काय, त्याला कॉन्स्टंट व्होल्टेज मिळते. व्होल्टेज, वर्क डन टू ब्रिंग अ चार्ज फ्रॉम इन्फिनिटी टू दॅट पॉइंट विदाउट चेंजिंग इट्स कायनेटिक एनर्जी, त्याला व्होल्टेज म्हणतात. 12वीला शिकाल इलेक्ट्रोस्टॅटिक्स मध्ये. आता लक्षात घ्या, ऍक्सिलरेशन जर युनिफॉर्म असेल अँड इनिशियल वेलॉसिटी, म्हणजे एखाद्या ऑब्जेक्टची स्टार्टिंगची वेलॉसिटी इज u अँड इट्स फायनल वेलॉसिटी इज v. तर लक्षात ठेवायचं, या केसमध्ये जर तुम्हाला कोणी म्हणलं सांगा ऍव्हरेज वेलॉसिटी काय असेल, ऍव्हरेज वेलॉसिटीचे खूप सारे फॉर्म्युले होते. पण तुम्हाला जर कोणी सांगितले की एका बॉडीची वेलॉसिटी इनिशियली u आहे, फायनली v आहे
आणि व्हेलॉसिटी युनिफॉर्म, ऍक्सेलरेशन युनिफॉर्म आहे. आता ऍक्सेलरेशन काय असतं बेटा? v मायनस यू बाय टी, हाच फॉर्म्युला होता ऍक्सेलरेशनचा. आता v आणि u, द रेट ऑफ चेंज ऑफ स्पीड किंवा व्हेलॉसिटी इज ऍक्सेलरेशन. आता युनिफॉर्म आहे म्हणजे द रेट ऑफ चेंज सेम आहे. तर वेगवेगळ्या टाइम इंटरवल मध्ये जर सेम असेल तर ऍव्हरेज व्हेलॉसिटी हे खूप महत्वाचा फॉर्म्युला असतो u प्लस व्ही बाय टू. हे खूप महत्वाचं आहे. जेव्हा जेव्हा तुम्हाला युनिफॉर्म ऍक्सेलरेशन असं म्हणतील तेव्हा ऍक्च्युली ऍव्हरेज स्पीड काय असते? इनिशियल स्पीड प्लस फायनल स्पीड डिवायडेड बाय 2. एवढ्याच गोष्टी आहेत. उद्या आपण नवीन कोणताही कॉन्सेप्ट शिकणार नाही, समजलं? उद्या आपला पोर्शन आहे इथपर्यंतचे न्यूमेरिकल्स. याच्यावर आपल्याला क्वेश्चन्स करायचे, याच्या बाहेर काही येणार नाही. आज आपण पूर्ण डिटेल्ड ऑपरेशन केलेलं आहे बाकीच्या व्हेरिएबल्सचं. इथे आपले कायनॅमॅटिक्स मधले सगळे व्हेरिएबल्स संपले. मोशन, फ्रेम ऑफ रेफरन्स, रेस्ट, स्पीड, वेलॉसिटी, डिस्टन्स, डिस्प्लेसमेंट, ऍक्सेलरेशन, रिटार्डेशन, ऍव्हरेज, इन्स्टंटेनियस. किती गोष्टी शिकलोत बघा 2 दिवसात. आणि आज आपण ह्याचे काही प्रूफ शिकले, फॉर्म्युले कसे बनले हे तुम्हाला माहित पाहिजे. हे माहित झालं कसं आलंय तर परीक्षेत यूज करता येतं. ओके, इथून नंतरचा जो जो पार्ट स्टार्ट होईल तो बऱ्यापैकी टफ क्वेश्चनचा असेल. आता आपल्याला पुढे 2 दिवस किमान क्वेश्चनच करायचे. आता इथून पुढची स्टोरी तीच आहे आपली कायनेमॅटिकल इक्वेशन्स, v इज इक्वल टू यू प्लस एटी. आता इतके दिवस शिकलेले इक्वेशन होते त्याला थोडं इंटिग्रेशन वापरून शिकायचंय. मग येते nth टाइम मधलं डिस्प्लेसमेंट, बऱ्याचशा गोष्टी आहेत. आता हा चॅप्टर झालाय फक्त 10%. चला थांबू आपण इथे.